आंबा पिकवण्यासाठी बघा हे आंबे जिरा राईस टाकलाय. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आहे ना गावात चाललो मी मोबाईलचं थोडंसं काम करायला. किती वेळ लागतो किती नाही सांगते ना, आता बघू गावात जाऊनच. दादाची गाडी आज आहे माझ्याकडं. दादा मोठी जायला घेऊन, कारण की सांगते ना काय घेऊन जाईल तो माहीत नाही आपल्याला, कावर घेऊन जायला. आणि बाबाचं आज चाललं आहे परत एकदा भरायचं काम धने. लवकर वेळात न करता आपण लवकर गावात जाऊ. आणि मला सिम कार्ड पोर्ट करायचं आहे. तो माणूस पण येऊन उभा राहिला एअरपोर्ट गेटपाशी. सो काय दादा चाललेलो आहे मी सोहम पूलमध्ये, आमच्या कंपनीची इकडं आपल्या घरापासूनच कंपनी आहे. ढेप आणायला चाललो 10 किलो. आता पप्पाने मला तेवढं तर रस्त्यापाशी थांबवलं म्हणत पहिले ढेप घेऊन ये गावात जा. मग आता चाललोच गावात आणि पहिल्या गेअरवर चालू आहे. ही सोहम पूलची कंपनी इकडं सगळं नेमकं राहील आणि ढेपचं सगळं भेटतं. आणि आपलं घरच तुझ्या बरं इकडं घर. हे बघा इकडं घर चढे ना उतरा गाडी चढते. सगळे खाद्य आहे ढेपीचे. आणि इकडे हे कोकोपीठ आहे वाटतं. हे बघा हे कोकोपीठच दिसतंय. हां कोकोपीठ आहे. भारी आहे ना. इकडे त्याचे कोकोपीठ. आता इकडं ढेपीचं इकडे आहे. काय माहीत नाही अजून काय इकडं. स्वामी समर्थ. इतर टाईम बघितलं ना, सकाळचे 9:48 झाले. औंध गावात जायचं आहे मला. सो काय आज काय काम नाही म्हणून आज इकडे तिकडे आमटून हिंडू राहिलो. कारण की आज सगळं काम आपलं काल पेंडिंग झालेलं आहे. आत्ता ब्लॉग अपलोड करून दिलं आहे ब्लॉग पण. आता फक्त बाबाला शोधायचं. बाबा कुठे गेले काय माहीत नाही मला पण. असेल इकडे तिकडे त्यांचं काम चालू होतं ते भरायचं धना भरायचं. आता बघू इकडं आहे का, खाली असतील तर असले, खाली असेल तर जाऊ तिकडं खाली. पण गौरीला पाणी बिणी पाजतो. आंबा पिकवण्यासाठी बघा हे आंबे आपले त्या दिवशीचे. हे बाबांनी काय 1 चमचा काय टाकले त्याच्यामध्ये जिरा राईस टाकलाय. बाबा मस्त आंबे बिंबे खाऊ राहिले. तिथं पोळ टाकली. 3 मिनटाचं काम होतं. 3 आणि 2 आंबे पिक केले निघाले. 1 2 1 2 आणि एक बाबाच्या पोटात गेला तिसरा. जा घेऊन ते तुम्हाला. सो गाईज आता मी चाललो एअरपोर्ट चौफुलीपाशी. तिथं सिम कार्ड आपल्याला पोर्ट करायचं VI ना. मग तो आला, याचा फोन आला म्हटलं आता चाललो दादाची गाडी घेऊन. आणि मावशीचा मुलगा काय अजून आला नाही. ते मामाच्या इकडे मोबाईल ठेवायला ना तो घ्यायला. मग आता बघू केव्हा येतो केव्हा नाही. त्याचा फोन येईल तेव्हा जाऊ आपण त्याच्याकडे. सो गाईज आता आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. बाहेर नंदी महाराज आहे. इकडे छोटंसं पाहून बसलेलं आहे. इकडे आपले महादेव. ओम श्री गणेशाय नमः. आमच्या गावातली पिंड. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ट्रॅक्टरच्या आणि फुटबॉल आणायला गेलो तो. ट्रॅक्टर साहित्य आणि फुटबॉल आणायला गेलो गावात. पण मग काही भेटले नाही, काही अवेलेबल नव्हतं त्याच्याकडं. आणि ते शिखरचं पण अवेलेबल होतं एकच, फक्त एल्बो आणि फुल अवेलेबल होतं. मग काय आता फुल फक्त आणि आणलं आहे. बाकी नाही भेटलं. बाकी उद्या परवा भेटणार आहे. गडबडाई झाली का ते आपण सकाळी ना सिम कार्ड पोर्ट करायला गेलो तो. ते पोर्टिंगला झालेलं होतं पण आता ना थोडं त्याच्यामध्ये काहीतरी अनडिसीज झालं. म्हणजे ते झालेलं नाही प्रोसिजर. मी याला फोन करायचं तेवढं राहिले. फोन करेल त्याला. बाकी भाऊ रविवारी सोमवारी चालू, रविवारी सकाळी चालू होणार. आता रविवारी होतं का सोमवारी मंगळवारी होतं माहीत नाही. 9-10 दिवसाचा रिचार्ज जाऊन मी तसंच ठेवणार आहे. कारण की ते सिमच चालत नाही. काय करणार आता. रेंजच नाही, कॉलिंगला नाही, काहीच नाही. काही तेवढंच राहणार. आता टेरिसवर बसले, जेवायचं आहे थोडं. आता बसलो. आता 8:30 वाजले. बघू आता उद्या जास्त लोड राहील कामाला. आज तर काही नव्हतं. आजच्या ब्लॉगमध्ये काय साधाच ब्लॉग होता आज. फक्त मीच दिसलो काही काम नाही करताना. आज काम काही एवढं नाही करेल, एवढंच बाकी काही नाही. आणि पप्पा आहे नाही इकडं. दादा मोठी गाडी घेऊन जाईल. मग दादाची गाडी माझ्याकडे आहे. मग एवढंच आजचं ब्लॉग होता. आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.